आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। माणगाव येथे चक्रवर्ती सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्टचा उद्घाटन सोहळा उत्साहात, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव। राजश्री छत्रपती लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक माणगाव येथे नव्याने स्थापन झालेल्या चक्रवर्ती सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्टच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन उत्साहात पार पडले। सामाजिक बांधिलकी, शिक्षण, प्रेम आणि समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला। कार्यक्रमास हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। आपल्या मनोगतात त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, सामाजिक न्याय आणि शिक्षण विषयक विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले। भारतीय संविधानामुळे लोकशाही अधिक सक्षम झाली असून त्यातील मूल्ये समाजात रुजवण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात कुमारी आदिती वाघे यांनी सादर केलेल्या रमाई बोलते या प्रभावी एकपात्री नाट्यप्रयोगाने उपस्थितांना भावुक केले। त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल श्री श्रावण कांबळे यांच्या हस्ते त्यांना धम्मदान देऊन गौरवण्यात आले। तसेच प्राध्यापक दीपक खंडागळे यांनी 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले। कार्यक्रमात माणगाव हायस्कूलमधील 10वी व 12वी उत्तीर्ण सुमारे 50 गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच LLB परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अस्मिता कांबळे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णा कल्लू कांबळे होते। स्वागत व प्रास्ताविक ट्रस्टचे सचिव प्राध्यापक धनपाल गवडी यांनी केले। सूत्रसंचालन अनिल चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन मधुकर माणगावकर यांनी केले। या कार्यक्रमास बौद्ध समाज माणगावचे अध्यक्ष अमोल कांबळे, सचिव प्राध्यापक तेजस गवडी, सहसचिव बुद्धम गवडी, ट्रस्टचे सदस्य पत्रकार शिरीष मधाळे, संभाजी चौगले तसेच बौद्ध समाजातील उपासक, उपासिका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटन सोहळा सामाजिक ऐक्य, शिक्षण आणि समतेचा संदेश देणारा ठरला। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश सणदी। अत्यंत आनंद आणि इतका हर्ष होतो म्हणजे मी माझ्या ह्या गोष्टी स्वतःहून करू शकत नाही की मी इथं उभा राहून किती भाग्यशाली स्वतःला समजतोय। त्याच ठिकाणी ह्याच इथंच राहून बाबासाहेबांच्या विषयी काय उद्गार लिहिले बघा तिथं, आणि ते उद्गार ज्या राजांनी काढले होते आणि ते 1920 साली काढले होते आणि पुढच्या काळामध्ये हा हिंदुस्थानचा पुढारी होईल हे भविष्य व्यक्त केलं होतं। आणि ते म्हणजे भविष्याची जाण असणारा हा राजा इथं उद्गार काढतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हिंदुस्थानचे पुढारी, ऍक्च्युअली हिंदुस्थानचे म्हणण्यापेक्षा त्यावेळेचा हिंदुस्थान म्हणजे भारत, पाकिस्तान आणि आता जो बांगलादेश आहे तो, म्हणजे एवढ्या मोठ्या परिसराचा तो हिंदुस्थान होता आणि त्या मायेचा पुढारी होण्याची पात्रता त्यावेळची हे बघितले असेल शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्याकडे आणि ते उद्गार हे केले आणि त्या उद्गाराला अक्षरशः बाबासाहेबांनी खरं ठरवलं आणि ते हिंदुस्थानचे पुढारी झाले। बहुसंख्य लोकांच्या मनावर राज्य केलं। या 3 आत्ताचा जर विचार केला तर जवळपास 200 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असणारा हा 3 विभागाचा प्रदेश आहे, भारत, पाकिस्तान, बांगलादेश, आणि त्या प्रदेशाच्या ह्याच्यावर हे विचार आज आपण रुजवतोय। काही समाज कंटक लोक असताना तुम्ही सांगितल्या पद्धतीनं त्यांना कदाचित हे अपेक्षित नाही, पण समाजाची समरसता ही आता काळाची गरज आहे। 1920 साली ज्या राजांनी 1920 पेक्षा आधीच त्यांनी त्यांचं कार्य चालू केलं होतं, किंबहुना प्रत्येक कार्यामध्ये स्वतःचा सहभाग असावा। बाबासाहेबांना विदेशी हे शिक्षणासाठी मदत करण्यापासून ते स्वतःच्या घरातली मुलगी आंतरजातीय विवाह करण्यापर्यंत त्या राजश्री शाहू महाराजांनी स्वतः पहिल्यांदा करून दाखवलं आणि मग पुढे समाजाला सांगितलं की काय गोष्टी आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात तर मला असं वाटतंय की शाहू महाराजांची जयंती ही एका उत्सवाप्रमाणे साजरी करायला पाहिजे। त्या भूमीमध्ये तो राजा जन्माला आला, त्या भूमीमध्ये त्या विचाराचं बीज रुजलं, तर ह्या ठिकाणी तुम्ही शाहू महाराजांच्या जयंती निमित्त बोलवताय, साजरी करताय, हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। या माणसानं कोणतंही क्षेत्र सोडलं नाही ज्यामध्ये प्रगती नाही। आज या कोल्हापूर किंवा परिसरातला जो विकास आहे त्याचं मूळ बीज हे त्या माणसानं राधानगरी धरणाच्या माध्यमातून केलं। मी 9 वंदन करते।
आणि आज राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा, तुमच्या परिवाराला देखील हार्दिक शुभेच्छा. तर जास्त वेळ न घालवता मी डायरेक्ट आपल्या एकपात्री प्रयोगाला सुरुवात करते. भावांनो आणि बहिणींनो, म्या रामी रमा, साहेबांची रामू आणि तुमची रमा. खरं तर माझ्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्या साहेबांनीच ओळखता. माझं साहेब म्हणजे महान पंडित, बुद्धाचा विचारवंत, दीनदुबळ्यांचा कैवारी, बुद्धाशी लीन होणारा महाउपासक, नायकांचा महानायक, प्रज्ञावंत, निष्ठावंत आणि धगधगत्या विचारांचा महामेळ, ज्वालामुखीतून बाहेर पडलेला तप्त लाभारस, तसा सागरासारख्या खोल सागरावानी अथांग ज्ञान आणि आभाळाच्या उंचीचा, स्वतंत्रपणे जगणारा महाप्रज्ञ सूर्य, ज्वालामुखीतून बाहेर पडलेला तप्त लाभारस, जातीयतेवर तुटून पडणारा सेनापती, मनुस्मृतीचं दहन करणारा क्रांतिकारक म्हणजे माझे साहेब. त्या चंद्र सूर्यानं माझे साहेब बघितला, त्यांचं डोळं दिसलं बघा. अशा या प्रज्ञा सूर्याची मॅडम, अर्थातच सूर्याची सावली. माझ्या आयुष्याला लई मोठी झाली. माझा जन्म त्या वनम गावात झाला. गावच लहानच, आमची घरं गावठी साधायची. थोडीफार घरं होती, त्यातच आमचं एक घर होतं. वाढत नाही आणि बापू. माझ्या थोरल्या बहिणीचं लगीन झालं होतं. धाकटी बहीण गौऱ्या आणि धाकटा भाऊ शंकर. म्हणजे आताच्या कुटुंबात मॅच मोठी होती. आमच्या घरात 11 विश्वदार होतं. कधी असं 2 यायचं पोट भरून जेवाय कुणाला मिळायचं नाही. आम्हा 3 लेकरांना खायला मिळावं म्हणून माझं मायबाप एका चौथा उपाशी पोटी काम करायचं. उपाशी पोटी काम केल्यामुळं, माशाच्या टोपल्या व्हायल्यामुळं माझ्या बाच्या छातीतले दुखायचं. पण बानं त्याच्या छातीची सदा दुखणं अंगावरच काढत राहिला. त्याला खोकला लागला तर 5-5 मिनिटं खोकल्याची उबळ थांबत नव्हती. बापाचे वाढतं दुखणं बघून माझी आई फार खचून जात होती. ती मी उपाशी पोटी काम करायची. चिंता तिला स्वस्त बसली. आणि त्यात असं आणि बघता माझ्या बापाच्या ऐवजी माझी माईच आजारी पडली. लय आजार पण झालं होतं. आईनं हातरून धरलं होतं, तिचं जेवण तुटलं होतं. आणि आत्ताशा तिला रक्ताच्या उलट्या बी चालू झाल्या होत्या. एकदीच घरामध्ये लय माणसं जमली. मला, गौराला, शंकरला काही बी कळेना. आणि आम्हाला कुणी घरात बी सोडत. माझा बा इकडनं तिकडनं नुसतं पळतच होता. बाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आम्ही काहीच न कळल्या आणि बेदरून भिंतीच्या मागं उभं होतो. एवढ्यात आईनं आंबडला फोडला. माझ्या लेकरांना माझ्या जवळ द्यालं. आम्ही धावतच आईकडे गेलो. आईला आम्हा 3 लेकरांना डोळाभर पाहिलं. गौऱ्या शंकरचा हात माझ्या हातामध्ये दिला आणि काही तर बोलत होती. काय तर खुणवत होती. बोलता आईला जोराचा ठसका लागला. आईनं पाणी मागितलं. महिनाभर पाणी द्यायला गेली, पण पाणी पिता आलं नाही माझ्या माईला.